नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नुकताच अहमदपूर नगर परिषदेचा निकाल जाहीर झाला आहे. आपण सध्या आहोत प्रभाग क्रमांक 2 मधल्या महिला उमेदवार शौताई कांबळे यांच्याकडे. त्यांनी नुकताच या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलेला आहे. यापूर्वी सुद्धा त्या नगरसेविका म्हणून काम केलेले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या त्या तालुका अध्यक्षही राहिलेल्या आहेत. जनसामान्यांमध्ये त्यांचं काम आहे, संपर्क आहे, म्हणून मतदारांनी त्यांना भरघोस अशा मताने निवडून दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत करतो. शौताई, तुमचं अभिनंदन. DDM न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. काय सांगाल या निकालाबद्दल? मतदारांनी तुम्हाला जी भरघोस मतानं निवडून दिलेलं आहे. नमस्कार सर, मी शौताई गोविंद कांबळे. मी अगोदर 2011ला 24 डिसेंबर 2011ला नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेली होती. अपक्ष म्हणून होते. मला पुरस्कृत म्हणून साहेबांनी पुरस्कृत केले राष्ट्रवादीकडून. तेव्हा पण मला जनतेने, प्रभाग क्रमांक 4 होता तेव्हा पण जनतेने मला 650च्या लीडने निवडून दिलं. आणि आता मी गेल्या वेळेस फक्त थोडं आम्ही कुठं कमी पडलो असेल, जनतेवर माझा काहीच रोष नव्हता. फक्त 26 मताने मी पडले होते गेल्या वेळेस. तर त्याचीच त्या पडलेले ते उणीव भरून काढण्यासाठी मला जनतेने प्रभाग क्रमांक 2च्या जनतेचे मी कोटी कोटी आभारी आहे. 550च्या लीडने जनतेने मला निवडून दिलेले आहे. आणि साहेबांनी एवढा विश्वास ठेवून साधारण महिलेला, मी फक्त तालुका अध्यक्ष म्हणून साहेबांनीच आम्हाला पद दिलं आणि काम करण्याची मला संधी दिली. आणि त्या संधीचं सोनं केले मी. आणि पूर्ण लोकांच्या काही समस्या असो, काही अडचणी असो, पडल्यापासून 9 वर्ष मी प्रभागामध्ये फिरत राहिले, लोकांच्या अडचणी सारत राहिले. आणि त्याच्यामुळं मला हे पावती मिळालेली आहे. खूप खूप मी आणि नामदार बाबासाहेब पाटील यांचे पण आभारी आहे. पूर्ण जाधव कुटुंबाची आभारी आहे. प्रत्येकाची मी आभारी आहे. आणि ह्याचं संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. कसली शिकायत सुद्धा कुणाची सुद्धा येणार नाही की निवडून दिल्याबद्दल काम झालं नाही किंवा नगरसेवक आम्हाला भेटला नाही, अशी कधीच मी उणीव भासू देणार नाही. धन्यवाद. तर या होत्या शौताई कांबळे. आधीच तर महिलांची संख्या राजकारणामध्ये कमी आहे आणि राष्ट्रवादीच्या त्या सक्रिय महिला कार्यकर्त्या आहेत. सातत्यानं जनतेमध्ये राहणाऱ्या महिलांच्या प्रश्नासाठी नेहमी दक्ष अशा असणाऱ्या या शौताई कांबळे, त्यांना मतदारांनी भरघोस अशा मताने विजयी केलेला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी DDM न्यूज चॅनलच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद.